हॅलो एव्हरीवन, मी कृतिका तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते। तर आज आहे देवशयनी आषाढी एकादशी। तुम्हाला सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा। आज खूप जणांचा उपवास असेल, बऱ्याच जणांचा, माझाही आहे। तर आज खूप छान अशी सकाळीच पूजा केलेली आहे आणि त्यानंतर आपण काय काय करणार आहोत ते बघूया। चला तर मग। तर इथे मी सकाळीच सगळे देव छान असे उजळून घेतलेले, म्हणजे मंदिरातले दिवे म्हणा किंवा बाकीच्या सगळ्या ज्या वाट्या वगैरे असतात ना, त्या सगळ्या छान अशा उजळून घेतलेलं। सकाळीच पाणी आलेलं, त्याच्यामुळे छान असं पिण्याचं पाणी जे असतं ते भरून घेतलेलं, मंगल कलश तयार करून घेतलेला आणि अशा प्रकारे छान अशी आपली पूजा आजची करून घेतलेली। सगळीकडे छान अशी फुलं घातलेली आणि स्वामींच्या आणि बाळकृष्णाच्या मूर्तीला छान असा अभिषेक केलेला। आणि ही आहे आमची कुलदैवत यक्षिणी देवी, आई यक्षिणी देवी, आणि ते विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा फोटो आहे। तर अशा प्रकारे छान अशी पूजा केलेली, सुंदर। त्यानंतर इथे मी उंबऱ्याला सुद्धा छान असं हळदीचं लेपन करून घेतलेलं, उंबऱ्याची पूजा करून घेतलेली आणि संपूर्ण घरात आणि उंबऱ्याला छान असं धूप दाखवला। आणि त्यानंतर उपवास तर होता माझा, पण बाकीचे जे घरातले आहेत त्यांना जेवणासाठी म्हणून मी ते डाळ, चपाती, दोडक्याची भाजी, मूग डाळ घालून केलेली आणि कुकरला भात लावलेला होता। त्यानंतर इथे मी संध्याकाळी मार्केटला गेलेली, तर येताना मिरची, आलं, टोमॅटो, लिंबू अशी भाजी आणलेली होती। तर ती म्हटलं आता क्लीन करून घेऊया। तर इथे जे मिरच्या असतात त्याच्या देठा काढून छान असं क्लीन करून घ्यायचं, जेणेकरून ते व्यवस्थित सुकवून जर तुम्ही स्टोअर केलं डब्यामध्ये तर ते 15 दिवस तरी आपल्याला पुरतात मिरच्या। तर इथे मी हे जे देठा काढून घेतले आणि मिरच्या छान अशा पाण्यातून 2 वेळा काढणार आहे धुवून, आणि मग त्या अशा एका जाळीवर ठेवून द्यायच्या सुकण्यासाठी। आणि हे जे आलं आहे आणलेलं ते असंच पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवून देणार आहे, कारण आता पावसाचे दिवस आहे तर आल्याला माती खूप असते, तर थोडा वेळ ते पाण्यात असंच ठेवून देणार आहे। आणि इथे ह्या ज्या मिरच्या आहेत धुवून ठेवलेल्या त्या सुकल्या आहेत, तर त्या अशाच एका डब्यामध्ये भरून ठेवते, जेणेकरून ते मला बरेच दिवस टिकतात, म्हणजे आठवडाभर तरी जातात। आणि छान असं डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं। त्यानंतर हे जे आलं आहे जे पाण्यात भिजवून ठेवलेलं, ते आता मी पाण्याखाली स्वच्छ परत एक एक धुवून घेणार। कुठे राहिलेली माती वगैरे असेल तर ते क्लीन करून घेणार आणि असं चाळणीत असंच ठेवून देणार सुकण्यासाठी। तर हे आता असं छान सुकलेलं आहे, ते सुद्धा असंच डब्यामध्ये स्टोअर करून घेणार आहे। सोबत हे लिंबू होते ते सुद्धा मी धुवून ठेवलेले, ते सुद्धा छान असे पाणी निघून गेले आहे, सुकलेले आहेत छान, तर ते सुद्धा आता एकत्र स्टोअर करून ठेवणार आहे। तर इथे अशा प्रकारे हे स्टोअर करून ठेवते। टोमॅटो पण असेच क्लीन करून ठेवते। तर आजचा व्हिडिओ इथेच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।